तर राम राम मंडळी, कसं काय आज आमचं हॉटेलवर जायचं कॅन्सल झालंय, त्यामुळे आज आम्ही इथल्या रूमवरच व्हेज बिर्याणी करायचा प्लॅन केलाय. हे बघा, कांदा, मिरच्या, बटाटे, वाटाणे सर्व कापून झालंय. सर्व जण लागले, असं नाही का एक जण इकडं आणि एक जण तिकडं, सर्व काम करताय. तर मित्रांनो, आपली भाताला सुरुवात झाली आहे. कांदा, मिरच्या, शेंगदाणे टाकले का रे? सर्व टाकून झालं. अजून टमाटे आपण स्वतः वाद करतोय. नाद करते काय? हा टमाटे पाणी सुटून सचिन आप्पा आचार्य आहे. सचिन आप्पा आचार्य स्वतः मालक. दोन पातेले बाजूला झाले बनून, तिसरं पातेलं तयार आहे. मसाल्याच्या पुड्या आणावंच लागते. तुम्ही पण पुलाव भात प्रेमी असाल तर तुम्ही पण बघा. साहेबीन विबीन आता पब्लिक गेली त्याच्या मोबाईलमध्ये फोटो घालाय. मग अशी सगळी गोळा होती. तर मित्रांनो, आमच्या अशा प्रकारे अजून थोडंसं लाल झालेलं आहे. मसाले बिसाले सगळं टाकून झालंय. वास एवढा छान सुटलाय ना, असं वाट राहिलं कधी भात होईल, कधी आम्ही जेवाय बसू. टाक ना सोयाबीन, सोयाबीन टाक, सोयाबीन टाक, खालून घे. अरे सोयाबीन टाक, खालून घे. थोडंच बस 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 बस. सोयाबीन टाक, नाही सोयाबीन टाक, खालून घे ना. अरे पातेलं नाही कमी कर ना थोडा गॅस. बस बस, गरम पाणी आणा. राहू द्या, निरांचं मान नाही, नंतर टाकू, नंतर टाकू. तांदळा बरोबर टाकू. राहू द्या ना, तांदूळ नाही द्यायचे.